नमस्कार, सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण रहस्यमयी मंदिर या कथेचा भाग दुसरा म्हणजेच अंतिम भाग पाहणार आहोत. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि लेखक आहेत नितीन काकड. याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. पाहूया आता पुढे. तो पाताळात सूक्ष्म रूपात कैद होता. त्याला त्याचं पूर्ण रूप तेव्हाच प्राप्त होणार होतं जेव्हा महादेवाच्या मूर्तीत लपवलेल्या त्या महानागमणीतून ज्याचं दर्शन 100 वर्षातून फक्त एकदाच होतं. त्या महाचंद्राची किरणे परावर्तित होऊन त्याच्या अंगावर पडतील तेव्हा तो पूर्णत्वास येणार होता. महानागमणीची शक्तीसुद्धा त्याला प्राप्त होणार होती आणि मग तो अमर होणार होता. मग सुरू होणार होतं काळोखाचं साम्राज्य. सुरू होणार होता दहशतीचा नंगानाच. त्यासाठी त्याचे सेवक सर्वतोपरी प्रयत्न करत होते. त्यांना फक्त पौर्णिमेची प्रतीक्षा होती. कोणत्याही हालातीत त्याच्या सेवकांना ही संधी दवडायची नव्हती. कारण एकदा का ही संधी हुकली की पुन्हा 100 वर्षापर्यंत त्याला बाहेर आणण्याचे सर्व मार्ग बंद होणार होते. कोणत्याही मार्गाद्वारे त्याला बाहेर आणता येणं शक्य नव्हतं. पण तो कितीही शक्तिशाली असला तरी शंभू महादेवासमोर कसपटासमानच होता. तो डायरेक्ट मंदिरात पाऊल ठेवूच शकत नव्हता. म्हणून त्याच्या भक्तांनी मंदिराच्या आतून बाहेर जाण्यासाठी एक भुयार करायला सुरुवात केली की जे मंदिर संपल्यानंतर लगेच संपेल. पण त्याची दिशा अशा प्रकारे असेल की त्या महानागमणीवर त्या महाचंद्राचे पहिले किरण पडल्यानंतर ते परावर्तित होऊन बरोबर त्याच्या अंगावर पडेल. म्हणजे त्याला मंदिरात पण यायचं काम पडणार नाही आणि त्याचं कामही होईल. आणि त्यासाठीच त्याच्या भक्तांनी या कामात जे जे अडथळे आणतील त्या सर्वांना गुंतवलं होतं. गुरासारखे हाल केले होते त्या लोकांनी. या सर्वांचे कुणी नाही ऐकलं तर चापकाचे फटके बसायचे. 4-4 दिवस उपाशी ठेवायचे. त्यामुळे मजबुरीने ते लोक हे काम करायचे. इकडे सकाळी गावात एकच कल्लोळ माजला. समर्थच्या टीममधल्या 2 जणांचा घात झाला होता. हे तेच दोघे होते जे मंदिराची पायरी चढून आत गेले होते. दोघांनाही अतिशय निर्दयपणे मारले गेले होते आणि बाजूच्या भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं की आमच्या परवानगीशिवाय मंदिराची पायरी चढायची नाही. तुमची एक चूक तुमची शेवटची चूक ठरू शकते यांच्यासारखी. समोरचं ते दृश्य बघून समर्थ, मल्हार आणि टीम हादरून गेले. कोणी एवढं कसं क्रूर वागू शकतं याचाच ते विचार करत होते. त्या दोघांच्या बॉडीकडे बघत पाटील कुत्सितपणे हसला आणि काहीतरी टिप्पणी केली. समर्थला आता राग अनावर आला. त्याने जाऊन पाटलाच्या 2 कानाखाली वाजवल्या. मला माहीत आहे या सर्वांचा करता धरता तूच आहेस हैवाना. फक्त 2 दिवस थांब. नाही तुला कुत्र्यासारखं फरफटत आणून गावासमोर नागडा करून नाही मारला तर नाव नाही सांगणार. अरे काय चुकी होती या गरिबांची ज्यांना तू एवढ्या निर्दयतेने मारलं ते. मल्हार समर्थला सावरत म्हणाला की आपल्याकडे पक्का सबूत नाही आहे. त्यामुळे तू डायरेक्ट त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. योग्य वेळ आल्यावर सर्वांचे खरे चेहरे समोर येणार आहेत आणि ते खूप धक्कादायक असणार आहे. त्यामुळे योग्य वेळेची वाट बघ. 2 मेंबर गेल्यामुळे बाकी लोक पण आता समर्थची साथ द्यायला नको म्हणत होते. शेवटी स्वतःचा जीव तर सर्वांनाच प्यारा असतो. समर्थ सर्वांना खूप समजावून सांगत होता की होणाऱ्या गोष्टी आपण नाही बदलू शकत, पण जे भविष्यात होऊ नये त्यासाठी तर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी रात्री सर्वांना काय करायचं, कसं करायचं आणि काही गरज पडली तर मला अंतर्मनाने संदेश कसा पाठवायचा, मंदिरात जाऊन कोण कोणाशी पोझिशन घेणार, कोण कशी कोणती पोझिशन घेणार, एकमेकांचे संदेशवहन कसं करायचं, बेसिक सेल्फ डिफेन्स पद्धती, या सर्व गोष्टी सांगून मल्हार आपल्या पुढच्या कामासाठी निघून गेला. तपश्चर्यानंतर कराव्या लागणाऱ्या पूजेची त्याने आधीच तयारी करून ठेवली होती. ती रूम कोणालाही तो उघडू द्यायची नाही. समर्थला अशी सक्त ताकीद देऊन तो मार्गस्थ झाला. जाता जाता त्याला एक गोष्ट खटकली की प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत असणारे पुजारी बाबा आणि सरपंच यावेळी अचानकपणे मध्येच कुठे सटकले. जाऊ दे, गेले असतील कुठे कामासाठी असं म्हणून तो मार्गस्थ होतो. भगवान शिवशंभू आणि स्वामी समर्थांचं ध्यान करून तो तलावात त्याची विशेष साधना करण्यासाठी सज्ज झाला. इकडे सरपंच आणि पुजारी बाबा आपल्यातून गायब झाले आहेत याची भणक पण समर्थला नव्हती. तो झालेल्या प्रकारामुळे अस्वस्थ होता. पण इथे सुद्धा कल्पना त्याला धीर देत होती. तिच्या मिठीत त्याला एक प्रकारची हिंमत देणारी ऊब जाणवायची. बघता बघता 2 दिवस निघूनही गेले
आणि आला तो माघ पौर्णिमेचा दिवस. समर्थ आणि त्याच्या साथीदारास सर्व तयारीनिशी सज्ज होते. गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच होम हवन सुरू होते. दूरदूरून पुजारी आलेले होते. समर्थ सर्वांना गोळा करून सांगितले की आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे आणि तो नयनरम्य सोहळा आपण सर्वजण यावर्षी अनुभवणार आहोत. मंदिरावर असणारा शाप आता कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आपल्या आराध्य शंभू महादेवांना भेटायला रात्री 12 वाजता मंदिरात यायचे. पण त्यापूर्वी मी आणि काही निवडक लोक आधी जाऊन मंदिर उघडणार आहोत. आमचं थोडं काम आहे तिथे, त्यामुळे आधी कोणी यायचं नाही. खूप वर्षानंतर लोकांना त्यांच्या आराध्यासमोर शिवरात्रीच्या दिवशी नतमस्तक होता येणार होतं. लोकांमध्ये खुशीची लहर पसरली होती. इकडे त्याच्या भक्तांचं सुद्धा त्याला मुक्त करण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्या दृष्टीने त्यांनी मंदिरातच म्हणजे त्या भुयारामध्येच एक विशेष यज्ञ आयोजित केला होता. यज्ञ कसला तर दूरदृष्टी आवाहन यज्ञ. त्या यज्ञामध्ये सात्विकता, पवित्रता कुठेही नव्हती. तो यज्ञच त्या काळ्या शक्तीचा पाताळ ते भूलोक यातील प्रवेशद्वार बनणार होता. त्यामुळे त्याच्या साधकांनी दुपारच्या 12 वाजल्यापासूनच कसल्या कसल्या अघोरी क्रिया सुरू केलेल्या होत्या. त्याचे सर्व साधक काळ्या कपड्यांमध्ये होते. डोक्यावर काळी टोपी, जिने पूर्ण चेहरा झाकला जाईल. अंगात पायगुळ झग्गा अशा विचित्र वेशात ते पूर्ण मंदिरभर तैनात होते. यज्ञाच्या बाजूला एक अघोरी कसले तरी अगम्य भाषेतील मंत्र म्हणत यज्ञात आहुती वाहत होता. त्याच्या बाजूला 3 सेवक अस्वस्थपणे बसले होते. इकडे बाहेर समर्थ आणि टीम मंदिराच्या मुख्य दरवाजावर पोहोचले होते. तिथे त्यांना एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. त्यांनी शंभूदेवांना नमन करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून कुणीतरी घट्ट पकडून ठेवल्यासारखा वाटत होता. अर्धा तास त्याच्यासोबत झटल्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजाला धक्के मारण्यास सुरुवात केली. तेव्हा कुठे जाऊन दरवाजा उघडला. आत गेल्याबरोबर त्यांना एक वेगळाच दर्प नाकामध्ये जाणवू लागला. पण मुख्य मंदिरात कुणीच दिसत नव्हतं. मंदिरात काळोख पण खूप होता म्हणा, पण समर्थला सतत कुणीतरी मंत्र पुटपुटल्याचा आवाज येत होता. अंधारात नक्की दिशा कळत नव्हती. एकदा आवाज मंदिराच्या एका भागातून येत होता तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या भागातून. कुणीतरी त्यांच्या मेंदूसोबत खेळण्याचा प्रयत्न करत होतं. अंधार एवढा किर्र होता की शेजारी सोबत चालत असलेला सुद्धा दिसत नव्हता. त्यामुळे एकमेकांच्या आधारानेच ते पुढे पुढे जात होते. त्यांच्यातल्या एकाचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि तसा आवाज नाहीसाही झाला. सर्वजण अचानक झालेल्या आवाजाने घाबरले. नक्की काय झालं ते कुणालाच कळत नव्हतं. सर्वांनी त्यांच्या साथीदाराला आवाज दिला, पण त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. असंच थोड्या वेळाने परत एकाचा ओरडण्याचा आवाज आला आणि अंधारात गायब झाला. असं करत करत सर्वजण अंधारात गायब झाले. आता फक्त एकटा समर्थ उरला होता. त्यालासुद्धा त्याच्या मागे कुणीतरी आहे असं जाणवत होतं. त्याने अंधारातच 2-3 वेळा आपली सेल्फ डिफेन्सची जादू दाखवली. कुणाला तरी त्या लाथा खूप जोरात बसल्या होत्या. त्यानंतर त्याला त्याच्या मागे कुणी जाणवलं नाही. दुसरीकडे मल्हारची 72 तासांची तपस्या पूर्ण झाली होती. देवाचे आभार मानून त्याने रूममध्ये एक पवित्र यज्ञ सुरू केला. त्यापूर्वी त्याला बसायच्या आसनाभोवती त्याने पवित्र भस्माचे एक रिंगण ओढले. त्या रिंगणाच्या 8 बाजूला 8 त्रिशूळ काढली. होमकुंडाची सर्व बाजू गोमित्राने पवित्र करून शेणाने सारवून घेतली होती. यज्ञाभोवती कुंकवाने त्याच्या जवळ असलेल्या प्राचीन ग्रंथामध्ये काही चिन्ह तिथे काढली. यज्ञासाठी लागणारे सर्व साहित्य समिधा तिथे आणून ठेवल्या आणि त्याच्या कामात कोणत्याही दुष्ट शक्तीचा अडथळा येऊ नये म्हणून त्याने पूर्ण रूमभोवती हळदी कुंकूचे रिंगण तयार केले होते. शंभू महादेवाचं नामस्मरण करून स्वामी समर्थांना साकडं घालून तो यज्ञास बसला. समर्थवर आलेलं मोठं संकट त्याला जाणवत होतं आणि म्हणूनच तो समर्थभोवती संरक्षण चक्र करण्यासाठी मंत्र म्हणू लागला. त्या पवित्र मंत्रशक्तीमुळे एक सप्तरंगी आकाराचं वलय तिथे तयार झालं. मल्हारने त्याच्या शक्तीद्वारे ताबडतोब ते वलय समर्थच्या शरीराभोवती तयार केलं. आता काही वेळासाठी तरी समर्थ सुरक्षित आहे अशी मल्हारला खात्री पटली आणि त्याने पुन्हा मंत्र सुरू केले. इकडे समर्थला स्वतःच्या बाजूला सप्तरंगी प्रकाश जाणवू लागला होता. त्यामुळे तो थोडासा निश्चिंत झाला. त्याला आता तो आवाज कुठून येत आहे हे शोधून काढायचं होतं. तो आवाजाच कानोसा घेत घेत भुयाराजवळ येऊन पोचला. त्याला धक्काच बसला की मंदिरात भुयार. भुयारात गेल्यानंतर त्याला तिथे ते सर्व लोक पूजा करताना दिसले. तो हळूहळू त्या ठिकाणी पोचला आणि सर्वांना दरवडून विचारू लागला की कोण आहात तुम्ही लोक आणि काय अभद्र चालवलं आहे या मंदिरात. आत्ताच्या आत्ता हे सर्व बंद करा
नाहीतर सर्व गावाला आत बोलवीन, मग मात्र तुमचं काही खैर नसेल. त्यामुळे गोडीने आत्ताच हे थांबवा आणि निघून जा इथून. एवढं म्हटल्यानंतर त्याला जोरजोरात हसण्याचा आवाज आला आणि त्यानंतर पूजेला बसलेली एक व्यक्ती त्याच्यासमोर आली आणि म्हणाली, शहाणा असशील तर गपगुमान इथून निघून जा, नाहीतर त्याला शरण तरी ये. एकदा का तो बाहेर आला की तुझा हा महादेव काहीच करू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या मार्गात अडथळा बनू नकोस. एकतर त्याचा आमच्यासारखा गुलाम बन, नाहीतर इथून निघून जा. अरे प्राण गेले तरी बेहतर, पण मी तुमचा जो काही मनसुबा आहे तो यशस्वी होऊ देणार नाही. अगदी तुझ्या बापावर गेलाय तो, आणि खऱ्या अर्थाने माझा पुतण्या शोभतोय समर्थ बाळा तू. आणखी एक ओळखीचा आवाज, नव्हे तर त्याच्या सख्या काकांचा आवाज होता तो. समर्थला हा आवाज खूप जवळचा, नेहमी ऐकल्यासारखा वाटत होता. त्याच्या डोक्याला मुंग्या लागल्या होत्या. कोण आहात तुम्ही आणि माझ्या काकांच्या आवाजात का बोलताय? काय केलंय माझ्या काकाला तुम्ही? समर्थ आता मात्र घामाघूम झाला होता. किती सोज्वळ बाळ आहे की नाही पुजारी बाबा आमचं, ज्याला त्याच्या काकांवर एवढा विश्वास आहे. आता त्या व्यक्ती हातात मशाल घेऊन समर्थजवळ आल्या आणि त्यांनी त्याच्या तोंडावरची टोपी बाजूला केली. त्यांना बघून समर्थ चक्कर येऊन खाली पडला. ते दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे सख्खे काका आणि मंदिराचे पुजारी बाबा होते. समर्थचा दिमाग चालायचाच बंद होतो. एवढ्या मोठ्या धक्क्याने तो खाली कोसळतो. त्याचे सख्खे काका, जो त्यांना आपल्या वडिलांच्या जागी बघायचा, ते एवढ्या खालच्या थराला जातील असे त्याला कधीच वाटलं नव्हतं. आणि दुसरे ते पुजारी बाबा, ज्यांच्या पायावर पूर्ण गाव डोकं ठेवतं. देवाचा दूत ज्याला सर्वजण मानतात, तो असल्या काळ्या शक्तीचा उपासक निघावा. ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा, तेच पाठीत खंजीर खुपसणारे निघावेत. आणि एवढ्या दिवसात आपण त्यांच्यासोबत राहून आपल्याला राहणारे गाईचे कातडं पांघरलेले लांडगे ओळखू न यावेत, याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? समर्थ स्वतःलाच कोसत बसतो. वयाने मोठे असल्यामुळे तो त्यांच्यावर हातही उचलू शकत नव्हता. म्हणून तो त्यांना जाब विचारतो की का तुम्ही असं केलं? का पूर्ण गावकऱ्यांच्या भावनांशी खेळलात? स्वतःच्या स्वार्थासाठी का मंदिराला बदनाम केलं? भरपूर प्रश्नांची उत्तरं समर्थाला त्यांच्याकडून घ्यायची होती. आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत यामध्ये आणखी कोण सामील आहे हे देखील माहिती करायचं होतं. तो आणखी काही बोलणार तोच त्याच्या डोक्यावर मागून कोणीतरी जोरात प्रहार करतो आणि तो खाली पडून बेशुद्ध होतो. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला दोरीने बांधलेले असते. त्याच्या आजूबाजूला त्याचे साथीदारसुद्धा बांधलेल्या अवस्थेत असतात. आणखी 3-4 लोक त्याला तिथे त्याच पद्धतीने बांधलेले दिसतात. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की खूप दिवसांपासून यांना काही खायला नाही दिलं आहे. त्यांच्याकडून शारीरिक कष्टाचे काम देखील करून घेण्यात आले असावे. समर्थला ती दोरी काही सुटत नव्हती. कसला तरी चमत्कारिक पाश होता तो. खूप ताकद लावूनही सुटत नव्हता. इकडे मल्हार हर तऱ्हेचे प्रयत्न करत होता समर्थ आणि त्याच्या मित्रांची सुटका करण्याचे, पण त्याला दुसरी पूजासुद्धा अर्धवट सोडता येत नव्हती. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची स्थिती झाली होती. शेवटी त्याने भगवान शंकरांचं साकडं घातलं आणि मन घट्ट करून पूजेला बसला. इकडे मंदिरात त्याचे गुलाम त्याला बाहेर काढण्यासाठी जोरजोरात मंत्र म्हणत होते. समर्थला जमिनीमधून धक्के जाणवायला लागले होते. तसे त्याचे भक्त खुश होऊन आणखी जोरजोराने ते विचित्र कर्णकर्कश मंत्र म्हणत होते. इकडे मल्हारने त्याच्या साधनेच्या बळावर यज्ञातून एक अस्त्र मिळवलं, जे त्या शैतानाला काही काळ तरी रोखून ठेवू शकणार होतं. तो आणखी एका महाशास्त्राच्या प्राप्तीसाठी यज्ञ करत होता, जे साक्षात प्रभू शंभूंकडून त्याला मिळणार होतं. आणि त्याच अस्त्रामुळे त्या शैतानाचा कायमस्वरूपी अंत होणार होता. पण ते अस्त्र मिळवणं एवढं सोपं नव्हतं. सैतान आणि त्याचे गुलाम या कामामध्ये खूप अडथळे आणणार होते. मल्हारच्या जीवावर बेतणारं होतं हे सर्व, पण त्याला पर्वा नव्हती. कोणत्याही हालातीत त्याला त्या शैतानाचा अंत करायचा होता. ते काम प्रभू शंभू करू शकले असते, पण त्याच्या गुलामांनी त्यांना बंद घातला होता. त्यामुळे हे काम मल्हारला करायचं होतं. एक क्षण महत्त्वाचा होता, कारण तो पाताळातून हळूहळू पृथ्वीकडे झेपावत होता. एक एक अडथळे त्याच्या गुलामांमुळे त्याला पार करता येत होते. तो जसा जसा वर येत होता तसा तसा मल्हारच्या साधनेत व्यत्यय येत होतं. कधी रूममध्ये सोसाट्याचा वारा जाणवे, तर कधी पाऊस. कधी त्याच्या परिचित व्यक्ती त्याला दिसायची, त्याला बाहेर चल म्हणायची. पण मल्हारला माहिती होतं हा सर्व त्याने केलेला भ्रम आहे म्हणून. त्यामुळे तो तिकडे लक्ष देत नव्हता. इकडे त्याचे गुलाम फक्त रात्रीचे 12 वाजायची वाट बघत होते, कारण तेव्हा एकच विधी करण्यात येत होता.
आणि त्यांचा मालक कायमस्वरूपी बाहेर येऊन अमर होणार होता. त्याने त्याच्या काकाच्या जोरात कानफडात वाजवली. समर्थ म्हणाला, "अरे मूर्खांनो, तुम्हाला काय वाटलं की मी तुमच्या जाळ्यात अडकलोय? अरे मंदबुद्धी लोकांनो, तुम्ही माझ्या जाळ्यात अडकला आहात, ते पण तुम्हाला काहीही न समजू देता. तुम्ही तुमच्या तोंडानेच आत्तापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि ते सर्व इथे लावलेल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही मला किंवा माझ्या टीमला बंदी बनवले, हे आम्हीच मुद्दाम तुमच्याकडून बंदी बनवून घेतलं आहे. कारण मग तुम्ही तुमच्या केलेल्या गुन्ह्याची कबुली कशी दिली असती? खूप वर्षांपासून तुमच्या पाळतीवर होतो मी. आम्ही पण तुमच्या विरुद्ध कुठला ठोस पुरावा सापडत नव्हता. होय, मी CBI इन्स्पेक्टर समर्थ. काका, तुम्हाला आणि या गावाला मुद्दाम ही गोष्ट सांगितली नव्हती मी. कारण जेव्हा माझे वडील गावातून अचानकपणे गायब झाले, त्याच्या काही दिवसांनी मला त्यांची एक डायरी मिळाली, जी त्यांनी मला पोस्टाने पाठवली होती. आणि त्यात मंदिराबद्दल सर्व लिहिलं होतं. त्यांना तुमचं रहस्य पण माहीत झालं होतं आणि त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे हे पण माहीत होतं. म्हणून सर्व एका डायरीत लिहून त्यांनी ती मला पोस्ट केली होती. मी ती सहज पोलिसांच्या स्वाधीन करू शकलो असतो, पण मला माझ्या वडिलांवर लागलेला डाव पुसायचा होता. म्हणून मी पोलिसात भरती झालो. मला तुम्हाला रंगेहात पकडायचं होतं म्हणून. आणि हा सर्व प्लॅन रचला. या डायरीत त्यांनी सर्व व्यवस्थित टिपलेलं होतं. ती आता सुरक्षित हातात आहे. माझ्या केसांना देखील धक्का लागला ना तर तुम्ही एन्काउंटरमध्ये मारले जाल एवढी पुढची तयारी करून आलो आहे मी. आणि राहिली गोष्ट तुमच्या सो कॉल्ड मालकाची, त्याला आम्ही बाहेर येऊच देणार नाही. तो तेव्हाही हरलेला होता आणि आता पण हरणार. माझ्या मित्राला महादेवाचं वरदान आहे. तो नक्कीच तुमच्या मालकाला इथे येण्यापासून रोखेल, जसं माझ्या वडिलांनी आणि पुजारी बाबांनी केलं होतं. जरी नंतर आमच्यापैकी कुणी नसलं तरीही दुसरा कुणीतरी नक्कीच असेल, जो त्याला प्रतिबंध घालेल. प्रत्येक वेळी सत्य असत्याच्या लढाईत अनंत काळापासून सत्याचाच विजय होत आलाय आणि पुढे देखील असंच राहील. कितीही अंधकार माजला तरी एक छोटीशी पणती देखील अंधार दूर करण्यासाठी सक्षम असते. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तुमच्यासारखे लोक या सैतानाला मुक्त करण्याचे मनसुबे आखतील, तेव्हा तेव्हा असंच कुणीतरी त्या दयाळू परमेश्वराचा भक्त शैतानाला इथे येण्यापासून रोखेल. तुम्हाला काय वाटतं, हे आतापासून सुरू आहे? अरे, हे तेव्हापासून सुरू आहे जेव्हा या मंदिराची उभारणी झाली होती. हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे काका, की तो आपल्यालाच नावाला लागलेला कलंक आहे. त्याला मृत्यूवर विजय हवा होता म्हणून त्याने काळ्या शक्तींचा आसरा घेऊन तसं करण्याचा प्रयत्न केला. तो काळ्या शक्तींचा मालक बनला होता आणि त्याला शिवरात्रीला तो प्रकाश अमर करणार होता. पण त्याआधीच आपल्या दुसऱ्या पूर्वजांनी त्याचे मनसुबे हाणून पाडले आणि त्याला बंदी करून पाताळात पाठवले. पण त्याने आपल्या घराण्याला श्राप दिला की प्रत्येक वेळी माझी सुटका आपलाच कुणीतरी वंशज करेल. आणि त्यानंतर कितीतरी पिढ्यानपिढ्या हे असंच चालत आले. आपलाच सडका आंबा त्याला शरण जातो आणि त्याच्या सुटकेची तयारी करतो. पिढ्यानपिढ्या हे असंच घडत आले. या पिढीत तुम्ही त्याला शरण गेलात काका. पण धन्य ते महादेव ज्याने आपल्या पिढीमध्ये साधू संतसुद्धा जन्माला घातले आणि माझ्या शैतानांच्या शक्तीवर अंकुश लावला. हे सर्व मला माझ्या वडिलांच्या डायरीतून कळालं. त्यामुळेच यावेळी अगोदर सर्व खबरदारी घेऊन आम्ही त्याचा कायमचा बंदोबस्त करायला आलोय. इकडे मल्हारला त्याचं अस्त्र मिळतं. तो लगेच ते अस्त्र घेऊन मंदिरात पोहोचतो आणि ते त्याच त्रिशूळाच्या समोर येऊन महादेवाला नमन करतो. त्या क्षणाला इकडे तो शैतान त्या कुंडातून वायुरूपात बाहेर येतो आणि त्या दिव्य प्रकाशाची वाट बघतो. रात्री बरोबर 12च्या ठोक्याला चंद्राचा उजेड महादेवांच्या पायांवर पडून पूर्ण मूर्तीवर काही सेकंद स्थिर होतो आणि मग त्रिशूळावर पडतो. इकडे शैतान आणि त्याचे भक्त खुशीत उड्या मारत असतात, पूर्णपणे बेसावध असतात. त्या क्षणाला मल्हार आपल्या जवळचं अस्त्र त्या प्रकाशासमोर धरतो आणि तो पूर्ण प्रकाश त्यामध्ये समाविष्ट होतो. महादेवाचं नाव घेऊन पूर्ण ताकदीनिशी मल्हार ते अस्त्र त्या शैतानांच्या अंगावर फेकतो. काही काळाच्या आत त्या शैतानाचं शरीर पेट घेतं आणि एक मोठा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे होतात. या सर्व गोष्टी एवढ्या लवकर घडतात की कुणाला विचार करायला किंवा काही कृती करायला वेळच मिळत नाही. त्या शैतानाच्या खऱ्या अर्थाने अंत होतो. मल्हार लगेच ते तुकडे त्याच्या जवळ असलेल्या एका सिद्ध केलेल्या छोट्या अभिमंत्रित पेटीत भरतो. त्याचे भक्त खूप खवळतात,
पण समर्थ बाहेरून पोलिसांना बोलावतात आणि त्या सर्वांना अटक करण्यात येते. समर्थ मल्हारला विचारतो की तू काय केलं? तर मल्हार सांगतो की तुमच्या मागच्या सर्व पिढ्यांनी त्या शैतानाला त्याचं पूर्ण शरीर प्राप्त झाल्यानंतर मारलं होतं. त्यामुळे त्याचं फक्त शरीर नष्ट होत होतं, आत्मा तशीच राहायची. पण यावेळी मी तो आत्मा रूपात असतानाच त्याला नष्ट केलं, त्यामुळे तो कायमस्वरूपी नष्ट झालाय. आता तुला फक्त एक काम करायचं आहे. हे जे त्याचे अवशेष आहे त्याला एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करायचे आहे. त्यानंतरच त्याला कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे. लक्षात ठेव, तू त्याचा वारस आहे, म्हणून तुझ्याच हाताने यांचं विसर्जन झालं पाहिजे, ते पण लवकरात लवकर. कारण दुसऱ्याच्या हातात हे गेलं तर मग तो त्याला परत आणण्याचे प्रयत्न नक्की करेल आणि तो जर परत आला तर मग त्याच्या शक्त्या 100 पटीने वाढतील आणि मग त्याला रोखणे मात्र अशक्य होईल. कारण आपण त्याला ज्या अस्त्राने मारलं आहे त्या अस्त्राची सर्व शक्ती त्या तुकड्यांमध्ये आहे आणि जर तो परत आला तर ती सर्व शक्ती त्याच्याकडे राहील आणि त्याला मग कुणी सामान्य माणूस तरी अडवू शकणार नाही. म्हणून शक्य तितक्या लवकर याचं विसर्जन कर. आणि राहिला प्रश्न या बाकी लोकांचा, तर यांच्याविरुद्ध आपल्याकडे CCTVचे रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे यांची शिक्षा तर अटळच आहे. पोलीस तिथे असलेल्या सर्वांना पकडून घेऊन जातात. मल्हार सर्वांना आत बोलावतो. एव्हाना तो प्रकाश पूर्ण मंदिरभर सप्तरंगाची उधळण करत असतो. ते नयनरम्य दृश्य गावकरी कितीतरी वर्षांनी बघत असतात. मल्हार महादेवाच्या मूर्तीकडे बघतो. एक वेगळंच तेज त्याला त्या मूर्तीवर जाणवतं. सर्व सोहळा आटपून लोक घरी निघून जातात. मल्हारसुद्धा जायला निघतो. तो समर्थला बोलवतो, पण समर्थ त्याला सांगतो, तू पुढे चल, मी एक महत्त्वाचं काम करून येतो. समर्थ महादेवाच्या मूर्तीसमोर बसून त्याच्या पिढ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्याची माफी मागतो आणि वडिलांच्या आठवणीने भावुक होऊन त्यांच्यावर असलेला खोटा आरोप मिटवल्याचं समाधान मानतो. महादेवाला मनोमन नमस्कार करून ती छोटी पेटी घेऊन तो मंदिराच्या बाहेर पडतो. पुन्हा एकदा मंदिराकडे तोंड करून महादेवाचं ते रूप डोळ्यात साठवत असतो. तोच मागून कुणीतरी त्याच्या छोट्या मेंदूवर जोरदार प्रहार करून त्याच्याजवळ असलेली ती पेटी हिसकावून घेतो. त्याची शुद्ध हरपायला लागते. तो मागे वळून त्या व्यक्तीला पाहतो की ती व्यक्ती कोण आहे. ती असते कल्पना. त्याच्या ओठातून नकळत शब्द निघतात, कल्पना, तू सुद्धा. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि त्याचप्रमाणे लाईक करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.